इराणवर सुरू असलेल्या लष्करी कारवायांच्या निषेधार्थ माकपतर्फे आज सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे तीव्र व आक्रमक जनआंदोलन आणि निदर्शने करण्यात आली। या आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर तसेच जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी केले। माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी माध्यमांशी बोलताना म्हणाले की इराणवर अमेरिका व इस्रायल यांनी केलेले हल्ले हे त्या देशाच्या सार्वभौमत्वावर उघड आक्रमण असून आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन आहे। या युद्धजन्य परिस्थितीमुळे मध्य पूर्वेतील तणाव तीव्र झाला असून जागतिक शांततेसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे। माकपचा ठाम विश्वास आहे की युद्ध हा कोणत्याही समस्येचा उपाय असू शकत नाही। संवाद, मुत्सद्देगिरी आणि शांततापूर्ण चर्चेच्या माध्यमातूनच मतभेद सोडवले जावेत। लष्करी हस्तक्षेपामुळे निरपराध नागरिकांचे बळी जात आहेत। तेलाच्या किमती वाढत असून सर्वसामान्यांवर महागाईचा अतिरिक्त भार पडत आहे, असे त्यांनी नमूद केले। भारताने आपल्या स्वतंत्र व निर्भीड परराष्ट्र धोरणाची परंपरा जपत या हल्ल्यांचा स्पष्ट शब्दात निषेध करावा व तात्काळ युद्धविरामासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढाकार घ्यावा। भारत हा शांतता, सहअस्तित्व आणि निर्गुट परंपरेचा पुरस्कर्ता देश असून त्याने ठाम युद्धविरोधी भूमिका जाहीर करावी, असेही आडम मास्तर यांनी केंद्र सरकारला आवाहन केले। यावेळी काही हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला। मात्र माकप कार्यकर्त्यांनी ठाम भूमिका घेतल्याने संबंधित कार्यकर्ते मागे पळून गेले। त्यानंतर पोलीस व माकप कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच झटापट झाली। या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड एम.एस. शेख, नलिनी कलबुर्गी, नसीमा शेख, ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, व्यंकटेश कोंगारी, रंगप्पा मरेड्डी, सुनंदा बल्ला, शकुंतला पाणीभाते, विल्यम ससाणे, विक्रम कलबुर्गी आदी उपस्थित होते।